नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. रिटायरमेंट नंतर तुमच्या घरात पैसे कोण आणणार आहे? तुमची नोकरी थांबेल, पण खर्च थांबणार नाही. आज आपण बघणार आहोत की रिटायरमेंट पोर्टफोलिओ म्हणजे काय आणि तो कसा तयार करायचा आहे. कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हे तुमचं फायनान्शियल फ्युचर ठरवणार आहे. मित्रांनो, तुम्हाला मी एक सत्य सांगतो. आपण रिटायरमेंट प्लॅनिंग करतच नाही. कारण आपण त्याला एवढं महत्त्व देतच नाही. आपण म्हणत असतो की आता करूया, नंतर करूया आणि आपलं निम्म लाईफ संपून जातं आणि आपण तोपर्यंत आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग केलेलं नसतं. बहुतेक लोकांच्या जीवनामध्ये हेच घडत असतं. आपण पाहतो की बरेच जण ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये पहिली नोकरीला लागतात, साधारणतः त्यांचं वय 20 ते 25च्या दरम्यान असतं. परंतु त्या पिरियडमध्ये त्यांची सॅलरीही त्या प्रमाणात नसते आणि बऱ्याचशा कंपन्यांमध्ये किंवा पुढे नोकरी करत असताना त्या संस्थांमध्ये त्यांचं सॅलरी कमी असल्यामुळे त्यांचं त्या प्रमाणात काही कटिंग, डिडक्शन होत नसतात आणि त्यामुळे पैसा बाजूला होत नाही आणि खर्चही तेवढा होत असतो आणि त्या प्रमाणात त्यांचं सेव्हिंगही होत नसतं आणि त्यामुळे त्याबरोबरच त्याचं इन्फ्लेशन होत असतं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. तर महागाई वाढत असते आणि त्याबरोबर सॅलरी त्या प्रमाणात वाढत नसते आणि त्यामुळे असंच वय वाढत जातं आणि मग आपल्याला कळतं की अरे आपलं रिटायरमेंट जवळ आलंय आणि आपण काही प्लॅनिंगच केलेलं नाही. तर मित्रांनो, हे सर्वांच्याच जीवनामध्ये होत असतं. तर हे होऊ नये म्हणूनच आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहे आणि हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तर यामध्ये आपण आज बघत आहोत की रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करायचं आणि आपला पोर्टफोलिओ आपण कसा त्यामध्ये केला पाहिजे आणि त्याद्वारे आपण आपली वेल्थ बिल्टअप केली पाहिजे आणि आपल्याला वेळेवर भेटला पाहिजे. रिटायरमेंट नंतर आपल्याला जी आपली गरज असते, ती गरज आपली भागली पाहिजे. त्या काळानुसार ती गरज आपली भागली पाहिजे. मित्रांनो, आज सपोज तुमचं घर जर ₹40,000 जर चालत असेल, तर 20 वर्षानंतर हे ते त्या ₹40,000 चालणार नाही. कारण हा जो इन्फ्लेशन रेट आहे, तर तो वाढतच चाललेला आहे. तर त्या काळामध्ये तुम्हाला ती रक्कम 1,20,000 पर्यंत जाऊ शकते. जर आपण इन्फ्लेशन रेट जर पकडला तर त्याप्रमाणे. म्हणूनच रिटायरमेंट ही एक ऑप्शन नाही, तर ती एक नेसेसरी आहे, गरज आहे, हे आपण समजलं पाहिजे. आता रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. आता रिटायरमेंट प्लॅनिंग असं झालं पाहिजे, की तुमचं काम जरी बंद झालं, तरी तुमचा पैसा तुमच्या अकाउंटवर आला पाहिजे. अशी सिस्टम आपण तयार केली पाहिजे. यालाच आपलं आर्थिक नियोजन असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर झालं, तर तुम्ही झोपलेले जरी असाल, तरी तुमच्या अकाउंटला पैसे आले पाहिजेत. तर अशा प्रकारचे इन्कम स्ट्रॅटेजी तुम्ही तयार केली पाहिजे. यालाच आर्थिक स्वातंत्र्य असे म्हणतात, फायनान्शियल इंडिपेंडन्स असे म्हणतात. याला फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजेच की अशी स्थिती, की तुम्ही तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट जी पॅसिव्ह इन्कम असेल, तर ती पॅसिव्ह इन्कम तुमच्या जीवनामध्ये येतच राहिली पाहिजे. असं जी तडजोड न करता अशी नियोजन पद्धतीने जर त्याची इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं मोबदला मिळत असेल, त्या इन्कमला म्हणतात तुमचं पॅसिव्ह इन्कम. त्यासाठी लवकर सुरुवात करा म्हणजे तुमचा पैसा हा इन्व्हेस्ट होईल, कंपाऊंडिंग होईल आणि तुम्हाला त्याप्रमाणे रिटर्न भेटेल. त्यासाठी रिटायरमेंटसाठी आपल्याला पैसा लागतो किती? किती कॉर्पस लागतो? द गोल्डन फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग युअर रिटायरमेंट कॉर्पस म्हणजे तुमचा रिटायरमेंट कॉर्पस जर तुम्हाला काढायचा असेल, तर त्याच्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे. तर रिटायरमेंट कॉर्पस तुम्हाला जेवढा पाहिजे आहे, इज इक्वल टू अॅन्युअल एक्सपेन्सेस. त्याला तुमचा गुणिले 25 करा. म्हणजेच तुम्हाला तुमचा अॅन्युअल कॉर्पस तुमचा किती रिटायरमेंटला किती कॉर्पस लागणार आहे, तुम्हाला कळेल. म्हणजे की तुमचा वर्षभराचा खर्च गुणिले 25 करा आणि जो काही तुमचा उत्तर येईल, तर ते तुमचा आहे रिटायरमेंट कॉर्पस आणि हीच तुमची टार्गेट सेव्हिंग असणार आहे. एक्झाम्पल जर द्यायचं झालं आपल्याला, तर रूल ऑफ 25चं एक्झाम्पल, जर एखाद्या व्यक्तीचं आत्ताचा खर्च ₹40,000 महिना जर असेल, तर तर मंथली एक्सपेन्सेस त्याचा 40,000 आहे आणि त्याचा ॲन्युअल एक्सपेन्सेस म्हणजे 40,000 गुणिले जर 12 केलं आपण, तर ते येतात ₹4,80,000 आणि रिटायरमेंट कॉर्पस जर त्याला करायचं जर असेल, तर 4,80,000 गुणिले 25 करायचे. म्हणजेच 1.2 करोड त्याला तेवढे साचावे लागतील. त्यावेळेस त्याचा कॉर्पस त्याला करावा लागणार. तर 1.2 करोडची त्यांनी आता तयारी करायची. म्हणजे ज्या लोकांचा आता 40,000चा इन्कम असेल, तर त्यांनी त्याची रिटायरमेंट ज्यावेळेस त्याचं म्हणजेच त्याचा त्याचा रिटायरमेंट कॉर्पस त्याला अंदाज येईल त्याला,
की आपल्याला अजून किती सेव्हिंग करावं लागेल आणि आपला किती पट्टीने सेव्हिंग करून आपल्याला तेवढं 1.2 करोडचं जो कॉर्पस आहे तो आपण तयार केला पाहिजे. म्हणजे मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं की 40,000 जर तुमचा आत्ताचा जर खर्च असेल तर तुम्हाला जवळपास 1.2 करोडचा कॉर्पस हा तयार करावा लागेल, तरच तुमची लाईफस्टाईल ही त्या प्रमाणात चांगली होऊ शकते. परंतु हा जर जो कॉर्पस आहे तो तुम्हाला दाखवला तर तो तुमचा विदाऊट इन्फ्लेशन रेट पकडून आहे. इन्फ्लेशन रेट जर पकडला तर तो तुम्हाला अजून जास्त करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. रिटायरमेंट पोर्टफोलिओ म्हणजे नेमकी काय? तर रिटायरमेंट पोर्टफोलिओ जर आपल्याला करायचा असेल तर आपण हा सेफ इन्स्ट्रुमेंटमध्ये ठेवायला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला ग्रोथ पण झाली पाहिजे आणि इन्कम पण आला पाहिजे. तर मागचे माझे व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलेलं की पॅसिव्ह इन्कम कसा करायचा, त्यानंतर इमर्जन्सी फंड कसा करायचा. तुम्ही मागचे हे व्हिडिओ माझे पहिले बघा आणि तुम्हाला यामध्ये तुम्हाला डिटेल कळेल की पॅसिव्ह इन्कम कसा तयार करायचा. तर यामध्ये आपण बघूया की ग्रोथ म्हणजे काय, की इक्विटी फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुमचं इन्व्हेस्टमेंट ही त्या पटीने वाढणार, म्हणजे त्या पटीने तुमचा पैसा तयार होणार. आणि काही सेफ इन्स्ट्रुमेंट जसे की PPF, त्यानंतर EPF, त्यानंतर डेप याच्यामध्ये जातं. त्यानंतर तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीम पण आहे NPS, तर त्यामध्येही तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतर काही बॉन्ड्स आहेत, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यातूनही तुमचा पॅसिव्ह इन्कम येतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर एकाच जागी तर सगळे पैसे ठेवले तर तुम्हाला त्याप्रमाणे तुमचं रिटर्न भेटत नाही. तर तुमचे पैसे हे सगळ्या वेगवेगळ्या प्रमाणात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागतील. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ते पैसे ठेवावे लागतील. वेगवेगळ्या बास्केट्समध्ये सगळे पैसे ठेवावे लागतील. म्हणजेच की हा धोका जर असेल एखाद्या वेळेस तर तो धोका येऊ शकत नाही. जसं आता बघतोय आपण की इक्विटी मार्केट हे सगळं खाली चाललंय. तर ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला ह्या बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, त्यानंतर गोल्ड्स, यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट ही डायव्हर्सिफाय असली पाहिजे. तर तुमचं ॲसेट अलोकेशन हे एक वेगवेगळ्या ॲसेटमध्ये असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा चार्ट मी तुमच्या पुढे डिस्प्ले केलेला आहे. तर या चार्टमध्ये आपल्याला दिसतंय की कोणत्या वयात कुठे पैसे आणि किती गुंतवायचे. तर मित्रांनो, तुमचं वय जर आता 20 ते 30 या वयाच्या दरम्यान असेल तर तुम्ही त्यावेळेस तरुण वयाच्या ब्रॅकेटमध्ये मोडता. तर त्यावेळेस तुमचं इक्विटी एक्सपोजर जास्त असायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला रिटर्न त्या प्रमाणात जास्त मिळतात. तर 70% तुमचं इक्विटी असायला पाहिजे. त्यानंतर डेब्ट फंडमध्ये तुमचे 20% असायला पाहिजे आणि 10% तुमचे गोल्ड फंडमध्ये असायला पाहिजे. तर असं तुमचं हे डायव्हर्सिफाय फंड असायला पाहिजेत. त्यानंतर तुमचं वय हे 40 असेल तर मध्यम स्वरूपात तुमचं वय असतं. त्यामुळे 50% इक्विटी, 40% डेब्ट आणि 10% तुमचं गोल्डमध्ये असायला पाहिजे. आणि 50 जर तुमचं असेल तर तुम्ही निवृत्तीच्या जवळ आलेले असतात. तर त्यावेळेस तुमचं इक्विटी एक्सपोजर तुम्ही कमी करायचं, 30% असायला पाहिजे. त्यानंतर डेब्ट हे 60% असायला पाहिजे आणि गोल्ड हे 10% असायला पाहिजे. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं इक्विटीचा एक्सपोजर आपण हा कमी करायला पाहिजे. कारण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं रिस्क घेण्याची आपली क्षमता ही कमी होत असते. तर सिंपल फॉर्म्युला जर हा जर तुम्हाला करायचा असेल तर 100 मायनस तुमचं वय जे असेल तर त्याचं इक्विटी पर्सेंटेज तुमचं तेवढं असायला पाहिजे. तर सिंपल फॉर्म्युला आहे हा. तर हा नक्की लक्षात ठेवा की तुमचं 100 मायनस तुमचं एज आणि इक्वल टू तुमचं इक्विटी पर्सेंटेज. सिंपल फॉर्म्युला आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर तुमचं वय जर आता 30 असेल तर 100 मायनस 30 म्हणजे 70% तुमचं इक्विटी एक्सपोजर असायला पाहिजे. कॉमेंटमध्ये सांगा तुमचं वय आता किती आहे आणि तुम्ही किती इक्विटीमध्ये एक्सपोजर करत आहे. रिटायरमेंट पोर्टफोलिओ जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन काय आहेत तर ते आपण बघूया. तर पहिला ऑप्शन आहे इक्विटी म्युच्युअल फंड. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं इंडेक्स फंडमध्ये तुम्ही काही तुमची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर मार्केटमध्ये जर आपण स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ग्रोथ फंड आहे तो. तर त्यामध्ये तुमचं रिटर्न जे आहे तर लॉंग टर्ममध्ये जर रिटर्न जर तुम्ही बघितलं तर आतापर्यंत ऑन अँड ॲव्हरेज 12 ते 15% या फंड्समध्ये रिटर्न मिळतात. इंडेक्स फंड हा तुम्हाला प्रेफरेबली चांगला रिटर्न देतात. तर जर तुम्ही सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमचं 30च्या आसपास जर वय असेल तर इंडेक्स फंड हा तुमच्यासाठी बिगिनर्स कुणी असो, मग तुम्ही तुमचं उशिरा जरी इन्व्हेस्टमेंट केली चालू असेल तर तुम्ही इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. त्यामध्ये ETF पण आहे, म्युच्युअल फंड पण आहेत. तर कुठलाही तुम्ही ऑप्शन चॉईस करा, तो बेटरच ऑप्शन आहे. तर दुसरा ऑप्शन आहे PPF, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. तर हा गव्हर्नमेंट बॅक असतो, 100% सेफ आहे. तर सध्याचं जर इंटरेस्ट रेट आहे तर 7.1%चे आहेत आणि टॅक्स फ्री तुम्हाला ते रेट पाहिजे असेल इंटरेस्ट रेट टॅक्स फ्री याच्यामध्ये इंटरेस्ट असतो.
तर त्यामुळे 15 वर्षाचा याच्यामध्ये लॉक इन पिरियड असतो. त्यामुळे याच्यातली इन्व्हेस्टमेंट ही सेफ इन्व्हेस्टमेंट मानली जाते. त्यानंतर तिसरी इन्व्हेस्टमेंट आहे EPF, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड. यामध्ये तुमच्या सॅलरीमधून ऑटोमॅटिकली काही पैसे कट केले जातात आणि एम्प्लॉयर पण त्यामध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करत असतात आणि हा मनी तुमचा फ्री मनी आहे आणि रिटायरमेंटला लंपसम तुम्हाला हा मनी मिळतो. तर बरेचसे लोक हे प्रेफर करतात. तर हा ऑटोमॅटिकली डिडक्ट होतात आपल्या सॅलरीतनं आणि खूप हा एक चांगला कॉर्पस आपल्या रिटायरमेंटला आपल्याला भेटतो. तर नोकरदार लोकांना हा खूप आवडीचा विषय आहे. यामधनं आता हा एक पॉप्युलर होत आहे NPS, नॅशनल पेन्शन सिस्टम. तर यामध्ये काही गव्हर्नमेंट रेग्युलेटेड काही पेन्शन स्कीम आहेत. तर यामध्येही चांगलं रिटर्न दिलं जातं. तर यामध्ये काय असतं मित्रांनो, की इक्विटी प्लस डेप्थ. तर याचं कॉम्बिनेशन करून याच्यात इन्व्हेस्टमेंट केली जाते. तर टियर 1 म्हणतात याच्यामध्ये. तर टियर 1 मध्ये टॅक्स बेनिफिट मिळतो याला आणि सेक्शन 80C मध्ये याला तुम्हाला बेनिफिट मिळतो. त्यामुळं हेही खूप पॉप्युलर होत चाललेले आहेत सध्या. तर नॅशनल पेन्शन स्कीम तुम्ही 500 रुपयापासूनही सुरू करू शकता आणि तुमचा याच्यामध्ये एक कॉन्ट्रीब्युशन चांगलं भेटतं आणि रिटायरमेंट नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं रिटर्न भेटतं. जर तुम्हाला जी गरज आहे, तुमचा जो काही कॉर्पस आहे, तर तो कॉर्पस तुम्हाला जो हवा आहे त्या पिरियडमध्ये, आपण कॅल्क्युलेशन बघितलं की आता तो खर्च तुमचा 40,000 आहे आणि रिटायरमेंट नंतर तुम्हाला 1.2 करोड पाहिजे असेल, तर तो मंथली खर्च जर तुम्हाला करायचा असेल तर तो नक्कीच त्यामध्ये तुमचा कॉर्पस त्या लेवलला तुम्ही त्या जाऊ शकता. त्यानंतर काही डेप फंड्स आहेत, त्यानंतर बॉन्ड्स आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. तर सेफ्टीसाठी आणि फिक्स इन्कमसाठी तर हे बॉन्ड्स तुम्हाला नक्कीच हे फायदेशीर ठरतात. तर यामध्ये बँक FD पेक्षा याच्यामध्ये जास्त रिटर्न भेटतं. त्यानंतर कॉन्झर्वेटिव्ह यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी हे खूप उत्तम पर्याय आहे. त्यानंतर गोल्ड हा एक ऑप्शन आहे आणि हा सर्वोत्तम पर्याय आहे. गोल्ड ही इन्व्हेस्टमेंट आपण बघत आलो की आपल्या आई वडिलांच्या इन्व्हेस्टमेंट पासून आजोबांच्या काळापासून आपण बघत आलो की गोल्ड मधली इन्व्हेस्टमेंट ही कधीही चांगली असते. तर इन्फ्लेशन त्याच्यामध्ये हेज म्हणून कार्य करतं. त्यानंतर पोर्टफोलिओच्या 5 ते 10% आपला गोल्डमध्ये हे इन्व्हेस्टमेंट असायलाच पाहिजे. तर त्यामध्ये काही आताचे काही ऑप्शन चांगले आले आहेत की डिजिटल गोल्ड हा एक चांगला ऑप्शन आहे. सॉवरेन बॉन्ड म्हणून त्याला म्हणतात. तर तोही ऑप्शन चांगला आहे. तर चांगले रिटर्नही त्याच्यामध्ये मिळतात. तर तुम्ही आजकाल गुगलचं जर ऑप्शन जर वापरत असाल तर तुम्ही डायरेक्ट त्या गुगल पेवरनंही तुम्ही तुमच्या गोल्ड इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. फोन पेवरनंही तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. तर मिनिमल इन्व्हेस्टमेंटमध्येही तुम्ही तुमची 100 रुपयापासूनही तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. इतकं सोपं झालेलं आहे. तर डिजिटल ऑप्शन आहे. तर तुम्ही सुरुवात करू शकता. 7वी जी आहे REITs म्हणजे की रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. तर यामध्ये रिअल इस्टेट रिअल इस्टेटमध्ये तुम्ही कमी पैशामध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्यामध्ये रेग्युलर रेंटल इन्कम त्याच्यामध्ये मिळतो तुम्हाला. ॲडव्हान्स इन्व्हेस्टरसाठी आहेत तर त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. ॲडव्हान्स फास्टमध्ये आता मी तुम्हाला काही 5 स्टेप सांगणार आहेत. तर ह्या स्टेप तुम्ही फॉलो करा आणि तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करा. तर पहिली स्टेप आहे, आत्ताच सुरुवात करा. उद्याची वाट बघू नका. तर उद्या हा कधीच येत नाही. ही वेळ ही सर्वात मोठी ॲसेट आहे. तर दुसरी स्टेप तुमच्यासाठी असणार आहे की रिटायरमेंटचा गोल तुम्ही कॅल्क्युलेट करा. पहिल्यांदा तुम्ही तुमचा रिटायरमेंटचा गोल कॅल्क्युलेट करा. 25x फॉर्म्युला तुम्ही लगेच करा. तुम्हाला मी शिकवलाय कसा करायचा. व्हिडिओ पॉज करा. परत जा. तुम्ही बघा की 25x चा फॉर्म्युला काय आहे आणि तुम्ही बघा की तुमचे आता किती कॉर्पस लागणार आहे तुम्हाला. तर तुमचा कॉर्पस टार्गेट निश्चित करा तुम्ही आणि तुमचा 25x फॉर्म्युला निश्चित करा. तुमचा कॉर्पस निश्चित करा. तिसरी स्टेप आहे SIP सुरू करा. इक्विटी फंडमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुम्ही सुरू करा. चौथी स्टेप आहे इन्व्हेस्टमेंट ही दरवर्षी वाढवा. स्टेप बाय स्टेप तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवत चला. म्हणजे तुमची कॉर्पस जो काय तुम्हाला लागतो त्याला तुम्ही ते बीट करू शकता. इन्फ्लेशनला तुम्ही बीट करू शकता. किमान 10% तरी तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचं SIP वाढवा, तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवा. आणि 5वी स्टेप आहे की तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही रिव्ह्यू करत जा. तर वर्षातून एकदा तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही रिव्ह्यू करा. या स्टेप जर तुम्ही 5 तुम्ही फॉलो केल्या तर नक्की तुम्हाला जो काही तुमचा टार्गेटेड कॉर्पस आहे तुम्ही नक्की अचीव्ह कराल. तर आपल्या काही कॉमन मिस्टेक्स आहेत तर त्या आपण टाळल्या पाहिजे त्याच्यामध्ये. तर काय असतात कॉमन मिस्टेक आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये, की आपण उशिरा सुरुवात करतो, हीच मोठी चूक करतो. सगळे पैसे एकाच ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करतो, डायव्हर्सिफाय करत नाही. इन्फ्लेशनला आपण इग्नोर करतो. त्यानंतर पोर्टफोलिओ आपण वेळेच्या वेळी रिव्ह्यू करत नाही. त्यानंतर मार्केट डाऊन झाल्यावर SIP थांबवतो.
आणि बंद करून टाकतो. त्यामुळं आपल्याला जे पाहिजे ते रिटर्न भेटत नाही आणि फक्त एफ मध्येच आपण पैसा इन्व्हेस्टमेंट करतो. तर इन्फ्लेशनला एफ बीट करत नाही. त्यामुळे आपण आपले पैसे डायव्हर्सिफाय केले पाहिजे. प्रत्येक ही चूक आपली खूप मोलाची असू शकते. त्यामुळं ह्या चुका टाळू शकतो आपण. ह्या चुका आपल्याला कळतात. तर ह्या चुका टाळल्या तर नक्कीच आपला हा कॉर्पस आपल्या जीवनामध्ये एक चांगलं फंड आपल्या जीवनामध्ये निर्माण करतं आणि आपल्याला फायनान्शियल फ्रीडम देऊ शकतं. स्मार्ट स्ट्रॅटर्जी आपल्याला याच्यामध्ये काय जिंकण्याचा मार्ग काय आहे? तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. किमान 15 ते 20 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. डिसिप्लिन प्रमाणे तुमचं मार्केटमध्ये डिसिप्लिन असू द्या. कंपाऊंडिंगचा फायदा घ्या. तुमचं ॲसेट रिबॅलन्सिंग करा आणि गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट करा. मार्केटमध्ये सर्वात मोठं शस्त्र आहे पेशन्स. हे वॉरेन बफेट म्हणतात. मित्रांनो, रिटायरमेंट प्लॅनिंग हे काही स्वप्न नाही, तर ही एक आपली डेली हॅबिट असायला हवी. आज जर तुम्ही 2,000 रुपयांनी जर तुमची SIP सुरू करत असाल, तर ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक चांगलं रिटर्न तुम्हाला देणार आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही सुरुवात करणार आहात का? कॉमेंट करा की तुम्ही तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू केलं आहे का? आणि कुठल्या वयात तुम्ही सुरू केलं आहे? हे मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आपली भेट होईलच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इन्व्हेस्ट करत राहा आणि ग्रो करत राहा. धन्यवाद.